श्रीमती सुधा प्रवीण पाटील। आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा गौरव सोहळा अनुभवत आहोत ज्यांनी आपल्या कार्यातून ग्रंथालय क्षेत्राला नवी उंची दिली आहे। प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या माननीय ग्रंथपाल श्रीमती सुधा प्रवीण पाटील यांचा हा सन्मान म्हणजे ज्ञानसेवेचा सन्मान आहे। गेली 19 वर्षे त्यांनी ग्रंथपाल या पदावर अत्यंत निष्ठेने आणि समर्पणाने कार्य केले आहे। BN बांदोडकर महाविद्यालय, स्ट्रीटनॅम महाविद्यालय, अस्मिता महाविद्यालय आणि आनंदीबाई दामोदर काळे महाविद्यालय अशा विविध नामांकित संस्थांमध्ये त्यांनी आपली सेवा बजावली। परीक्षांचे पर्यवेक्षण, निवडणूक कामकाज, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या। सध्या त्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालय गोरेगाव मुंबई येथे कार्यरत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली वाचनालयात अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आले। व्यासपीठ कार्यक्रम, मराठी भाषा दिन, महिला दिन, वाचन प्रेरणा दिन, तसेच मुलांसाठी चित्रकला वर्ग, रांगोळी शिबिर, उन्हाळी शिबिर आणि टॉप लायब्ररीसारखे उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले। त्यांनी राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या वतीने आयोजित नागपूर येथील 8 दिवसीय प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले। तसेच मुंबई शहर आणि उपनगरातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यातही त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे। ग्रंथालय क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, नॅशनल लायब्ररी वांद्रे आणि विलेपार्ले कल्चरल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात मुंबई उपनगर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय अ दर्जामधील उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून त्यांची निवड करण्यात आली। माननीय श्री आशिषजी शेलार यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले। या प्रसंगी आमदार माननीय श्री पराग आळवणी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। श्रीमती सुधा पाटील यांचा हा सन्मान म्हणजे ज्ञान, सेवा आणि समर्पणाचा विजय आहे। आज सर्वच स्टार उत्कृष्ट ग्रंथपाल आणि सामाजिक कार्य पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हास अतिव आनंद होत आहे। आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा।